पत्रकार असतात ना ते बेलचे असतात. मनी खिन्नौदास राजल जगत, मनी खिन्नौदास राजल जगत, राजगादी तालविना पाहिजे म्हातारो झालो कधी कोर्टात काय नाही. पण ते आशा होती कसली, एका श्रावण बाळाच्या आई बापांचा श्राप होता. तू पण आमच्या आता पुत्र पुत्र पण नसशील. पण तो एकदम खिन्न झाला. त्याचे कुणाकडून वशिष्ठ त्याला काय सांगताय, अरे बाबा राजा तुला पुत्र प्राप्ती नक्कीच होणार, हे त्रिकाल सत्य आहे. तू काय कर, पुत्र कामेश राजा यज्ञ कर, पुत्र कामेश काय सांगताय वशिष्ठ ऋषी, राजा पुत्र कामेशी यज्ञ कर, तुला पुत्र नक्कीच होणार. तर राजा सांगतोय यज्ञ कसा करायचा, कुणाच्या हस्ते करायचा. तो राजा सांगा ऋषी सांगताय शृंगारुची हस्ते यज्ञ केले. शृंग ऋषीच्या हस्ते जर यज्ञ केलास तुला पुत्र प्राप्ती नक्कीच होणार. राजा बोलतो, राजा हे राजा भावानं माझ्या बोलून ऐका आमची भजन ऐकतास ना, मग तुला पुत्र प्राप्ती नक्की. राजा बोलतो आज ऋषी कुठे मिळणार, कोण हा कुठे राहतो. राजा सांगतो ऋषी सांगताय जन्मताची राजा दोन छोटी चिंग शृंग ऋषी आहे ना, त्याच्या जन्मताच त्याच्या डोक्यावर दोन शिंग अशी होती. ती कशी काय, त्याचे वडील विभांड ऋषी एकदा सूर्याला अर्घ्य देत होते सकाळी.
वीर्य त्या हरिणीने गिळलं. त्यामुळे ती गरोदर राहिली आणि तिच्या पोटी श्रृंग ऋषी जन्मला. राजा बोलतो राजाला हात आणायचं कसं? एवढा लांब जंगलात आहे, तो हरणामध्ये राहतो. हा त्या संध्याकाळी बापा जातो. राजाने काय केलं? 4 अप्सरा मागवल्या वरून इंद्राकडून, अंबा मेहंदा उर्वशी मागवल्या. सांगितलं असा असा सुंदर ऋषी आहे, असा असा सुंदर ऋषी आहे, त्याला तुम्ही घेऊन या. त्याचाही घेऊन या, पण त्याला तुम्ही माझ्याजवळ घेऊन या. झालं. त्या ऋषी आल्या, अप्सरा आल्या, त्याला त्याला हरवायला बघताय, पण तो उभा जात नाही, पळतोय. बघण्याबरोबर ते काय बोलताय? ऋषीला बोलताय, तुझ्या डोक्यावर 2 शिंग. कसं बघा, कसं बोलताय? तुझ्या डोक्यावर 2 शिंग, 2 शिंग, म्हणून तुझ्या सुंदर तुझी बोलणार तो व्हायला जवळ गेला. काय बोलतो ऋषी? काय बोलतोय बघा, शास्त्रामध्ये आहे ते बोलणार. ते माझ्या आया बघताय, बहिणी बघतात, मुली बघताय, बायकोन काय बोलणार ना. ऋषी बोलतोय बोला गंड, बोलतो 2 शिंगावर बोला गंड, बोला गंड, बोला गंड, बोला गंड. दशरथाने काय केलं? चालू बनावला त्याची मानसकान्या होती शांता. तिचं त्या ऋषी बरोबर लग्न लावून दिलं. संध्याकाळ झाली, तिकडे युगांडक ऋषी आपल्या आश्रमामध्ये आला. तो पोरगा शिकला नाही. चरण विचारतो कुठे गेला? बोलतो अशा 4 बाया आल्या होत्या. हा काय त्यांचं रूप? त्यांच्याबरोबर तो गेला. ऋषीने ध्यान लावलं. बघतो काय अयोध्येमध्ये दसऱ्या झाल्याच्या वाड्यामध्ये दिसल्याबरोबर तो योग मार्गाने तिथे गेला. योग मार्गाने गेल्याबरोबर त्याचं तर माहित होतं हा तिला कळलाय. तो काय बोलतो? अहो ऋषीमुनी, 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 अहो ऋषीमुनी क्षमा मागलो डोळे महाराज तुमच्या पोरग्याला आम्ही ह्या कारणासाठी आणलं आहे आणि माझी पोती त्याला दिली आहे. पोती दिली, लग्न केलं पोराबरोबर. ऋषी खुश. दुसऱ्या दिवशी यज्ञात आरंभ झाला. यज्ञ आरंभ
हे चार ज्येष्ठ ऋषी त्या यज्ञात टाकताय ताबडतोब अगदी नारायण प्रगट झाला हातातून पायस्थान घेतलं हातात त्याच्या होतं अगदी नारायणाच्या ते त्याने शृंगारीला दिलं आणि अगदी नारायण गुप्त झाले ते पायस्थान त्याने कोणाला दिलं दशरथाला दिलं आणि सांगितलं हे बाबा दशरथा हे घे आणि तुझ्या 3 राण्यांना समान वाटून दे बघ तुला पूर्व व्यक्ती झोपवतो घेतलं 3 भाग सांगते केले पहिला भाग मोठी राणी कौशल्य दुसरा भाग डाळ्याची कैकेयी तिसरा भाग सुमित्रा तिला पण कैकेयी मोठी मी मोठी ना रागावती बोलू भांडावती बोलू मला तुम्ही बोलू असं पहिला तुम्ही भाग दिला नाही तिला दिला माझे सौतिक तो हात आता कसा म्हणून ती घाण आली झाड पाक गेली गेली का तो भाग गेला तो 11वा रुद्र मारुती दादा 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 चाय वाले दादा अभी काही चाय आला तो 11वा रुद्र मारुती शेवटी दशरथ बोलकर होती राण्यांना कौशल्य सुमित्रेला तुमच्याकडे अर्धा ते कप्यावर दिला तिघींनी तो भाग खाल्ला त्यामुळे बघा प्रसाद खाता झाला चमत्कार तिने दिलाय ना कौशल्य कोटी राम जगन्ना हे त्रिभुवना समर्थ सर्व देवांना समर्थ राम जगन्ना हे सर्व देवांना समर्थ रामाचा जन्म दुपारीवान अवस्था सगळे देव 33 कोटी देव गमले आकाशात अतिशुद्धारी रामाचा जन्म 33 कोटी देव रावणाच्या बंदी घालत होते प्रत्येकाला रामाचा जन्म बघायचा होता बघा कशी देवाला बघा आले रे आकाशी आले देव रामाला पाहणे आले
सूर्य पुढे चालला नाही ग, सूर्य पुढे चालला नाही ग, चंद्राला उगवता दुपारी 12 वाजता राम गेलो ना, म्हणून सगळे देव आले सूर्य उभा राहिला, चंद्राच्या हलता येत नव्हतं. तो पाचव्या पावलात गेला. युद्ध दोन्ही काय सांगतोय विष्णू रूपी रामाला, सूर्याला हाताळता पाठीमागून गेला. विष्णू तो सांगतो सूर्याला हाताला सांगा देवा नाका पण तो जन्म होता. राम हसायला लागतो. राम बोलतो अरे बाबा सगळ्यांना माझा जन्म होता. पुढला आठवा अवतार माझा रात्री 12 वाजता तो तूच बघणार. चंद्र सांगतो कुणी बघितलाय पुढला आता तर काय ते सांग. राम सांगतो आता मी तुला सांगतो ते ऐक. काय सांगितलं बघा सांगतो. हा काय सांगितलं विष्णूने घेतलं काय विष्णूने अरे बाबा हे ऐक आता सांगतो ज्यावेळी लोक माझं नाव घेतील त्यावेळी मला श्री राम म्हणणार नाही. लोक श्री रामचंद्र म्हणतील म्हणजे माझ्या नावापुढे तुझं नाव जोडले जाईल. अशा प्रकारे रामाचं नाव श्री रामचंद्र पडलं आणि आमचं घरून थोडक्यात सांगतो श्री रामचंद्र नावाची कथा, श्री रामचंद्र नावाची कथा ऐकली तुम्ही कधी. साईदासाने गायलं भारून कृपा ठेवा मग.